काँग्रेसने आज आंदोलन केलेलं आहे. आपल्यासोबत बाळासाहेब थोरात आहे. सर, संविधान हातात घेऊन तुम्ही आंदोलन केलेलं आहे, नेमकं काय सांगायचं सर? नाही, आम्ही संविधान वाचवण्याचं काम या भारतातल्या जनतेनं केलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे लोकशाही मोडून काढण्याचं काम, हे संविधान मोडून काढण्याचं काम सुरू केलेलं होतं. आणि ज्या पद्धतीनं प्रतिसाद राहुलजींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला मिळाला, त्याचा परिणाम हे संविधान वाचणार आहे, देशाची लोकशाही वाचणार आहे. आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करण्याकरता आम्ही सर्वजण राहुलजींचा झिंदाबाद करत होतो. दुसरीकडे भाजपचे आणि सत्ताधारी राहुल गांधींच्या विरोधात म्हणत होते हिंदुत्वाचा अपमान नेहमी राहुल गांधी. असं राहुल गांधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला? ज्याला असं वाटत असेल, कोणचा गैरसमज होत असेल, ते त्यांनी यूट्यूबवर जावं आणि अनकट भाषण राहुलजींचं ऐकावं. त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होईल की राहुलजींनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचाच विचार मांडलेला आहे. ते म्हणतात राहुल गांधींचा राजीनामा घ्यायला हवा, सरकारने राजीनामा. काहीच नाही, बिलकुल नाही. कालचं भाषण ऐतिहासिक भाषण होतं, देशाला दिशा देणारं भाषण होतं. आणि हे ऐतिहासिक भाषण म्हणजे लोकशाहीला ताकद देणारं भाषण त्यांचं होतं. आणि ते हुकुमशाहीच्या विरोधातलं होतं. ही संविधान मोडायला निघाले त्यांच्या विरोधातलं होतं. सर, वरिष्ठांचं सभागृह अशी ओळख आहे, अनेक दिग्गज प्रतिनिधित्व अनेकांनी केलं. मात्र काल एक प्रकार घडला, शिवीगाळीपर्यंत प्रकार. नाही, मला तो बारकावा अजून माहीत नाही. मी खालच्या सभागृहामध्ये काम करत होतो.